पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 5 षटकांची मॅच आहे ही. 5वी मॅच आहे. 9 मॅच आपल्याला दिवसभरामध्ये कव्हर करायच्या आहेत. इथे देखील आपण पाहतोय चेंडू डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सचिन यांची. 3 धावा खर्च केल्यात. एक संधी देखील निर्माण केली होती सुमितला अडकवण्याची. संधी गमावली परंतु आपली गोलंदाजाची लाईन आणि लेंथ इथे मात्र योग्य रीतीने वापरली जाते. उन्हाचा तडाखा हळूहळू वाढत चाललाय आणि पुढे पुढे ज्या ज्या स्पर्धा होणार आहेत त्यामध्ये खेळाडूंनी स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे. इथे चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 5 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 5 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती. इथे आपण पाहतोय गोलंदाज अक्षय सनज संघाचे संघनायक. इथे गोलंदाजी मार्क वरती. सुमित यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा एकेरी धाव. नॉन स्ट्राईकला येऊन ते देखील सज्ज आहेत. नवीन यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती मला वाटतं 2 धावा घेण्यामध्ये त्यांना देखील यश मिळालं होतं. धावसंख्या होते ती 7 धावा. 6 धावा झाल्यात. आताची एकच आहे. पुढचा चेंडू अक्षय यांचा. वाह काय गोलंदाजी इथे केली जाते. मग मागच्या मॅच मध्ये अक्षय यांनी गोलंदाजीच केली नाही. संघाचा संघनायक मागच्या मॅच मध्ये आपल्याला गोलंदाजी करताना पाहायलाच मिळाली नाही. परंतु मॅच वाह पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय गोलंदाजी अप्रतिम आहे. इथे चेंडू आपण पाहतोय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. चेंडू अडवताना काहीसा फंबल आणि 2 धावा इथे नवीन यांच्या खात्यामध्ये जोडल्या जातात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 8 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी इथे जी मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू इथे देखील आपण पाहतोय चेंडू डॉट बॉल आहे. निर्धाव आहे. पुन्हा एकदा काहीशी उसळी. पंचांनी इथे वाईट बॉलचा कॉल. अवांतर धाव आहे. इथे शरीराच्या अगदी वरून म्हणजे डोक्याच्या वरून हा चेंडू इथे मार्गस्थ झाला आणि पंचांनी इथे लगेचच वाईड बॉलचा कॉल आणि फर्स्ट बाउन्सचा इशारा देखील दिला. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 9 धावा झाल्यात. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा इथे बिगेट करण्याचा प्रयत्न. मला वाटतं क्षेत्ररक्षकांना इथे चेंडू काही कळून आला नाही. इथे दिसूनच आला नाही चेंडू. त्यामुळे काहीसा उशिराने केलेला प्रयत्न. इथे चेंडू जाईल. 1 टप्पा घेत सीमारेषा पार. चौकार 4 धाव्यांसाठी. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहतोय धावसंख्या होते ती बिनबाद 13 धावा.
षटक क्रमांक मैदानामध्ये 2 संपले. चला पटपट पटपट. तुम्हाला वेळ माहिती आहे ना किती आहे? 16 मिनिटं. काय आलं बॅटरला ना? बॅट्समन इथे रिटायर हट आहे का? रिटायर हट आउट. काहीशी दुखापत असल्या कारणाने आपण पाहतोय इथे नवीन यांची जागा भरून काढण्यासाठी बॉलिंगला तोच आहे सचिन. गोलंदाजी मार्कवरती सचिन वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. एक धाव पहिल्या चेंडूवरती खर्च होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 14 धावा. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय स्ट्राईकला सज्ज होत आहेत सागर. सागर इथे आपण पाहतोय न्यू बॅटर इन. काहीशी दुखापत झाल्या कारणाने नवीन बाहेर आला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी सागर मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्कवरती इथे पुन्हा एकदा सचिन याला आपण पाहतोय. सचिन जेदे इथे न्यू बॅटर न्यू गोलंदाज इथे आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आहे. चला 16 मिनिटं लक्षात असू द्या. नंतर पॅनलाइज केलं तर काही एक बोलू नका. इथे चेंडू उजयष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या इथे आपण पाहतोय 15 धावा झाल्यात. इनिंग ब्रेक मध्ये आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहे. दोन्ही संघांना विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये यायचंय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाज इथे बाद आणि इथे बॅटर क्रमांक दुसरा इथे झेलबा 2 तंबूच्या आश्रयाला येतोय. आर्यन वॉरियर्स आणि ड्रीम युवा या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी इथे व्यासपीठाचे इथे यायचंय. चला नवीन बॅटर पटकन मैदानाचा ताबा घ्या. अजिबात वेळ लावू नका. ओमकार धावले आपण पाहतोय न्यू बॅटर इन. सूरज यांच्या बरोबरीने कशा प्रकारे इथे ते कामगिरी करतील सुमित यांच्या साथीने. हा का RPL 3 चा स्टार खेळाडू इथे आपण पाहतोय. स्ट्राईकला सज्ज आहे. इथे पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या दरम्यानच्या पूर्ण केल्या जातील. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 17 धावा. पटपट खेळा. वेळ लावू नका. इथे समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. एका धावेवरती समाधान न मानता दुसऱ्या धावेचा केलेला प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. धावसंख्या इथे आपण पाहतोय 19 रन्स ऑन बोर्ड. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आलेत का? एक आलेले आहेत. एकवीस धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं सुरू आहे. 21 धावा आतापर्यंत झाल्यात.
23 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा. 3-23. चला पुढील मॅचचा टॉस. आलेत का दोन्ही कॅप्टन? दोन्ही टीमने एक एक मॅच जिंकलेली आहे. पुढील मॅच दोन्ही विजेत्या संघांमध्ये असेल आणि ती देखील मॅच 5 ओव्हरचीच आहे. त्यामुळे पुढील मॅच साठी देखील आपण वळणार आहोत. परंतु त्या अगोदर ती सुरू असलेली लढत. विकेटच्या बाहेर बसून पाणी प्या ना. विकेटच्या बाहेर बसायचं आणि पाणी प्यायचं. वरतीच या उन्हामध्येच. खेळाडू उन्हामध्ये चालतील, मान्यवरांना कोण उन्हात उभं करेल? कॅमेरामॅन फोकस करो. भरत निगडेकर इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. षटक क्रमांक इथे 4 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय गोलंदाज भरत. पहिल्या चेंडूवरती इथे 2 धावा खर्च केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 25 धावा. 4थं षटक सुरू आहे. म्हणजे 19 चेंडूमध्ये 25 धावा झाल्यात. इथे कुठेतरी त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. आघाडीचा बॅटर अजूनही डावखुरा इथे मैदानामध्ये सज्ज आहे. इथे बिगेटचा प्रयत्न. चेंडू इथे आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने जिथे खेळला जातोय. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 26 धावा. इथे आपण पाहतो चेंडू मिड विकेटच्या दिशेने पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढलाय. एकदा बाय हा ना आणि त्यामध्ये अगदी इथे बॅटर धावबाद होऊन देखील तंबूच्या आश्रयाला. म्हणजे पहिल्याच कॉल मध्ये इथे आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान जो दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये बॅटर देखील इथे बाद होतोय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 27 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये 4थं सुरू. आतापर्यंत 27 धावा झाल्यात. बघा ज्या गोलंदाजांनी मगाशी 12 चेंडूमध्ये 13 चेंडूमध्ये तब्बल 60 धावा खर्च केल्या, 53 धावा खर्च केल्या, तो संघ इथे पुन्हा एकदा आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना जो पाहायला मिळणार आहे. इथे देखील आपण पाहतोय चेंडू इथे बॅटची एज आणि त्यानंतर चेंडू डॉट सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे बॅटर बाद होईल. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये आपल्याला जी पाहायला मिळते. इथे आपण पाहतोय जेमतेम झेल देखील सुटला जातोय आणि इथे चेंडू डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 3 बॅटर बाद 27 धावा. 3 बाद 27.
किरण राजीवडे लिहिना ते लिहिलं ना खाली ते किरण आहे. चला शेवटचं षटक असेल गोलंदाजी मार्क वरती आपण शैलेश यांना पाहतोय. 24 चेंडू आतापर्यंत पहिल्या डावातले हाताळलेत आणि त्या दरम्यान 27 धावा आपण येताना पाहतोय. आता शेवटचे 6 चेंडू आहेत. गोलंदाजी मार्क वरती शैलेश. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी आपण यांची पाहिली आहे. पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारे कामगिरी करतील. शैलेश इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहेत. पहिला चेंडू इथे फुलर लेनचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू अडवलाय, फेकी होईल. त्या दरम्यान 2 धावा ज्या इथे आरामात पूर्ण केल्या जातात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 29 धावा. थोडस स्पीडअप करा कारण 2 वाजलेत. अजूनपर्यंत 5 मॅच झालेल्या नाहीयेत आणि तिथून पुढे आपल्याला 4 मॅच खेळवायच्या आहेत. इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय कशाबद्दल गोलंदाज फेकी आहे की नाही त्याची पडताळणी इथे केली जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. धावसंख्या इथे आपण पाहतोय 30 धावा झाल्यात. 30 धावा झाल्यात. तिसऱ्या पंचांचा कॉल येईल. इथे गोलंदाज अपवादास्पद आहे की नाही त्यासाठी इथे आपण तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय आणि इथे गोलंदाज अपवादास्पद फेकी गोलंदाजी. त्यामुळे इथे नो बॉलचा कॉल आहे. नो +1. आताच्या 2 धावा आहेत. 31 धावा झाल्यात. बघा तुम्ही 4 चेंडू चांगले टाकून एखादा चेंडू जर फेकला आणि तोच नेमका निदर्शनात आला तर इथे गोलंदाजाला दंडितच केलं जाईल. बरं अशा गोलंदाजाला आपण शैलेशांना दंडित करतो ज्यांनी मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली. म्हणजे गोलंदाजी केली त्यांच्यावरती आक्षेप नव्हता. इथे आत्ता खऱ्या अर्थाने त्या गोलंदाजीची गरज होती सरळ हाताने. कारण एखादा नौका गोलंदाज इथे बोलवायचा आणि त्याच्याकडून धावा खर्च होते. धावसंख्या इथे आपण पाहतोय 31 धावा. शेवटच्या षटकातील अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक. बॉलिंग साठी कोण आहे? अमोल. इथे चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण आहे. 31 + 2 33 धावा झाल्यात. 33 धावा झाल्यात. पुढचा टॉस झाला ना कोणी जिंकला? त्यांनी गुलाबीवाल्यांनी. त्यांनी काय घेतलं? आर्यन बॅटिंग आली पहिली. ती एक जिंकले ही एक जिंकले. यांची द्यायला पाहिजे होती ना बॉलिंग. त्यांनी बॉलिंग घेतली. लय मारती ना दत्ता. इथे देखील चेंडू आपण पाहतोय वाईट बॉल आहे. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 34 धावा. धावसंख्या इथे आपण पाहतोय 34 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये परंतु कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे. बघा काहीशा खेळाडूंची या उन्हामुळे एनर्जी देखील कमी होते. थोडस स्पीडअप करा. फार स्लो मॅच करू नका कारण दुपारचं सत्र आहे आणि थंड वारे वाहत आहेत. इथे खेळाडूंनी आराम करायची वेळ देऊ नका.
इथे चेंडू आपण पाहतोय लॉंग लेगच्या दिशेने सीमारेषा पार चौकार 4 धावांसाठी. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 39 धावा. चला तो चेंडू दुसरा द्या. सर थांबा तुम्ही, ते खेळाडूंना जाऊ द्या आणायला. ते बॅटिंग करणारे प्रॅक्टिस करणारे तुम्ही आणा चेंडू, कारण मॅच लवकर संपवायची आपल्याला. जुना चेंडू द्या आतमध्ये, जुना चेंडू द्या, फेका लवकर आत द्या. 4 चेंडू झालेत, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या इथे आपण पाहतोय जे इथे आपल्याला पाहायला मिळते. एकच बॉल आहे, एक चेंडू बाकी आहे. ओके, तो चेंडू आतमध्ये द्या. इकडे आता आणलेला बॉल आतमध्ये द्या एम्पायर कडे. हॅलो, किती झालं दावा? हे अक्षय बस इथं स्कोर आणि येते ना. अरे मला कॉमेंटर करायचं. सर तुमचा ग्लास द्या तो वरती. दत्ता आहे ते आहे की बाजूच्याकडे. संकेत 13वा बॉल दोन्ही टीमचे. 12वा. हॅलो, तो बॉल 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 समालोचन कक्षामध्ये द्या. आणि चला विनंती, दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू, राखीव खेळाडू तुम्ही पाठवायचे समालोचन कक्षामध्ये. 40 धावसंख्या बनवायच्या आहेत येणाऱ्या 30 बॉलमध्ये, याची दक्षता घ्या. सर्व खेळाडूंनी लक्ष द्या. सर्व कर्णधार, सर्व संघ मालकांनी लक्ष द्या. पहा, हे जे क्रीडांगण आहे ना, त्या क्रीडांगणामध्ये कोणीही व्यसन, तंबाखू किंवा मादक पदार्थांचं सेवन करू नका, विनंती आहे. पहा, आपल्याला खेळायला खूप चांगलं या ठिकाणी व्यासपीठ भेटलेलं आहे. आपल्याला खेळायला खूप चांगलं मैदान भेटलेलं आहे. आणि मला वाटतं प्रत्येक खेळाडूने मैदानाचा अवमान न करता या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन केलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांना एकदा विनंती, हात जोडून विनंती आहे आयोजक कमिटीच्या वतीने की रायरेश्वर रोहिडा प्रीमियर लीग हे अतिशय सुरेख चालले. त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करा. जत मैदानाकडे 39 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. जिंकण्यासाठी 40 धावा बनवायचेत. आणि शंभूराची वॉरियर्स टीम क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. नागेश्वर 11 टीम, चला या अक्षय सर विनंती, आपले बॅट्समन मैदानामध्ये पाठवून द्या. बॅटिंगसाठी अक्षय सोनस आणि स्वप्नील गोलप या ठिकाणी 2 फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. चाळीस धावसंख्या बनवायच्या आहेत येणाऱ्या 30 बॉलमध्ये. आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी गोलंदाजी एंडवरती किरण राजीवडे या ठिकाणी गोलंदाजी एंडवरती आलेला आहे. तर स्ट्राईक वरती स्वप्नील आणि अक्षयची जोडी आपण निश्चितच पाहतो. एक A1 जोडी आहे. चला पंच आपल्याला अजूनही 4 सामने खेळवायचे, 2 तासामध्ये खेळवायचे. आपल्याला 4:30 वाजता हे मैदान खाली करून द्यायचं आहे. त्यामुळे विनंती, पहा
बरोबर चालते 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 जेव्हा जेव्हा काय लागलं जेव्हा आज उद्या करा करा जेव्हा जेव्हा अरे जेव्हा बी जेव्हा काय प्रॉब्लेम जेव्हा चांगलं असतं बरोबर चालते चालते जेव्हा बी जेवते गाडी जेवते बिर्याणी हॅलो 40 धावसंख्येची गरज होती आणि पहिल्या बॉलवरती स्वप्नील गोलपने या ठिकाणी चौकार मारला. मागील मॅच मध्ये देखील स्वप्नीलच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार पहिल्या 2 चेंडूंमध्ये आला होता. म्हणजे एक आक्रमक फलंदाज म्हणून या ठिकाणी स्वप्नील गोलप आपण या खेळाडूकडे पाहू शकता. सांगवी गावचा खेळाडू आहे. डीजे आता तुम्ही तयारी दाखवायची. डीजे म्हणलं की जोरात गाणं वाजवलं तरी चालेल. पार्थ ऑडिओ त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. अतिशय सुरेख साऊंड सिस्टीम त्यांची दिवसभरात आपण पाहिलेलं आहे. इथे पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता. खूप टप्प्याचा चेंडू इथे काय होतं मिसफिल्ड आणि सुरुवातीला स्वप्नीलने नाकार दिला होता धावसंख्या घेण्यासाठी, परंतु नंतर पाहिलं खेळाडूने गडबड केली. खेळाडूच्या डोक्यावरून चेंडू गेला आणि तिथे एक सिंगल घेतले. एका क्विक सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 5 या आकड्यावरती आले. 40 धावसंख्येची गरज होती. आता 35 धावसंख्या येणाऱ्या 28 चेंडूंमध्ये करायचे. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं चालू असताना पहिल्या षटकातला दरम्यानचा तिसरा बॉल गोलंदाजी एंडवरती किरण राजवडे. स्ट्राईक वरती पहा ज्या खेळाडूने रायरेश्वर प्रीमियर लीग 2023 गाजवलं आणि पर्व तिसऱ्यामध्ये अक्षरशः तृतीय क्रमांक पटकवत असताना अफलातून बॅटिंग ज्याने केली तो अक्षय सन स्ट्राईक वरती खेळतोय. इथे विकेट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची आउटर एज लागते. एक सिंगल त्यापर्यंत कंप्लीट केली. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता पुढे सरसावते. दाफलकावरती धावा आता 6 आकड्यावरती येऊन पोहोचले. 6 धावा दाफलकावरती लागलेत. चालू सामना तुम्ही निश्चितच या ठिकाणी पाहताय. नागेश्वर 11 आणि शंभूराजे 11 या 2 संघादरम्यान आहे. शंभूराजे 11 टीमचा जर विचार केला धर्मवीर संभाजी महाराजांच्या नावाने नेहमी पानवळचा तरुण मंडळ कार्यरत असतं आणि त्या पानवळ गावचे विद्यमान सरपंच नितीन शेठ कोंडाळकर यांनी घेतलेला संघ तुम्ही निश्चितच पाहताय. स्वप्नील गोलप या ठिकाणी चित्र ब्रँडेड चेंडू सीमारेषा पार 6 रन. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु प्रयत्न त्या ठिकाणी फसला आणि पंचांचा इशारा आलाय. यस हा येतोय षटकार. एक चांगला फटका. पार्किंग लॉट मध्ये हा चेंडू निश्चितच या ठिकाणी फिटावून लावलाय. या षटकानंतर टीमची धावसंख्या दाफलकावरती 12 आकड्यावरती आले. पहा कैलासवासी अण्णासाहेब पाटील क्रीडा मंडळ अर्थातच जेपी बॉईज नेरुल या टीमकडून स्वप्नील गोलप या ठिकाणी चित्रच खेळत असतो. जे आपण टी शर्ट ट्रॅकमॅन पाहत आहोत ते आकर्षक टी शर्ट ट्रॅकमॅन देखील यांच्याच मार्फत या ठिकाणी चित्र प्रिंटिंग करण्यात आलेले आहेत. किरण पुढचा बॉल. इथे विकेट पुन्हा एकदा सर्व केलाय. मिडल ऑफ द बॅट स्ट्रेट बॅटने घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक पळतील परंतु स्वप्नीलच्या बॅटमधून आलेला आतापर्यंतचा चौकार क्रमांक 2. 1 षटकार 2 चौकार अशा 14 धावसंख्येच्या खेळीनंतर आता दाफलकावरती 16 आकड्यावरती आले. वैयक्तिक त्यामध्ये खऱ्या अर्थाने स्वप्नील गोलपने खूप चांगली बॅटिंग केली. पण लक्ष छोटा आहे आणि त्यामुळे काय अगदी हात खोलून आणि आत्मविश्वासाने या ठिकाणी बॅटिंग करत असणार स्वप्नील. पुढचा बॉल. इथे विकेट लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता परंतु फटका फसला. उंची जास्त लांबी कमी. नोमॅस लँड मध्ये चेंडू पडलाय आणि इथे दुसरी धाव देखील पूर्ण केल्या. 2 धावा कंप्लीट केल्यानंतर टीमची धावसंख्या आता 18 वरती आल्या. षटकाची समाप्ती होईल. पहिलं षटक या ठिकाणी पॉवर प्लेचं संपलंय आणि एका षटकाचा खेळ संपल्यानंतर आता 18 धावसंख्या या ठिकाणी दाफलकावरती तुम्ही निश्चितच पाहताय. ही स्पर्धेचा विचार केला पर्व पहिला आहे परंतु रायरेश्वर रोहिडेश्वर हे जे प्रीमियर लीग आहे या आयोजक कमिटीचं कौतुक करावं लागेल. कारण पहा अगदी आपल्या बोर तालुक्याचा विचार जर केला रायरेश्वराच्या रोहिडेश्वराच्या आणि राजगडच्या कुशीमध्ये बसलेले बोर शहर आहे किंवा बोर तालुका आहे. अगदी ऐतिहासिक पाऊल कोणा जपणारा हा तालुका आणि त्या तालुक्यातल्या खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ आपल्या 40 गाव आणि 20 गाव खोऱ्यातल्या खेळाडूंना भेटावं त्यामुळे निश्चितच या ठिकाणी ही स्पर्धा ठेवलेली तुम्ही निश्चितच पाहताय. त्याचबरोबर आमचे बोलावडे गावचे माजी खेळाडू अमोल आवळे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. जत मैदानाकडे पहिलं षटक संपल्यानंतर 18 धावसंख्या आता 22 धावसंख्येची गरज येणाऱ्या 24 बॉलमध्ये असतील.
अक्षय कोणाकडे दिली तुमची कोणाबरोबर मॅच आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमदार शिलेदार टीम मधला इथे अक्षय सनदची बॅट आता बोलायला लागले. बराच वेळ शांत होता परंतु आता त्याने देखील हात कोंडलेत आणि लोअर फुलटॉस चेंडूला अगदी सीमारेषेच्या बाहेर त्याने फेकून दिलाय. ह्या षटकानंतर टीमचे धावसंख्या 24-24 वरती आले. मागील मॅच मध्ये परास्त झाले. मागील मॅच मध्ये त्या ठिकाणी कुठेतरी वन साइड हरलेत परंतु त्या पराजयाचा बदला त्यांनी निश्चितच या ठिकाणी आता घेण्यास सुरुवात केली. गतीमध्ये परिवर्तन अक्षय सनस ब्रँडेड चेंडू सीमारेषा पार. अजून एक न बैनभीती फक्त छत्रपतींचा छावा या 6 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार आणि या 2 षटकारानंतर टीमची धावसंख्या आता 30 वरती फक्त 10 धावांची गरज आहे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच शिलेदार आमदार टीमचा या ठिकाणी ज्याने उत्कृष्ट खेळाचं प्रात्यक्ष या ठिकाणी प्रेक्षकांना दाखवलंय असा खेळाडू. अजून एक तिसरा षटकार आणि मला वाटते या 3 षटकारांसाठी कमिटीकडून पारितोषिक आहे 3,333 रुपये. फायनल आहे का पण ते पारितोषिक फायनलला निश्चितच देण्यात येईल परंतु 3,333 चा मानकरी या ठिकाणी अक्षय सनस ठरला. इथे पुन्हा एकदा कारण आता आपल्या नाही का पट्ट्यामध्ये असं टुर्नामेंट पहिलं जो मारतो ना त्याला सर फायनलला ठेवा नाही मग फायनलला कशाने मारणार अक्षय कोण मारलं. चला या मॅच या ठिकाणी जिंकलेले आहे अक्षय सनदच्या वन साइड बॅटिंगमुळे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 14 षटक या ठिकाणी हाताळलेला आहे भरत निगडेकर ठरतील या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. हॅलो सर टॉस कोणाचा गेला ड्रीम युवा 11 टीम चला आणि आर्यन वॉरियर्स चला मैदानाचा ताबा घेऊन ते